आज आपण बनवणार आहोत मुगलाई चिकन। ही एकदम रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आणि खायलाही छान लागते आणि ही बनवायलाही एकदम सोपी आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण सुरुवात करूया बनवायला। तर मी इथं 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। 1 चमचा लाल मिर्च पावडर, ही जास्त तिखट नाही आहे। 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चिकन मसाला आणि अर्धा लिंबूचा रस आपण वरून घालून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 छोटी वाटी दही घातलेलं आहे। हे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया। आता आपण तोपर्यंत मसाला करून घेऊया। तर एका कढईमध्ये 1 मोठी पळी तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे स्लाइस करून आपण हे तळून घेऊया। हे आपण मसाल्यासाठी बनवणार आहोत। तर आता कांदा पूर्ण भाजलेला आहे। आपण कांदा चांगला लाल झालेला आहे तर काढून घेऊया आणि हा थंड करून आपण वाटून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्याचबरोबर आपण त्यामध्ये 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम घालून घेऊया। अर्धी वाटी दही घालून आपण ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घेऊया। हे आता मसाला तयार झालेला आहे। तर आपण आता करायला घेऊया। कांदा तळलेल्या त्याच तेलामध्ये आपण तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया, 1 चक्री फूल, 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मोठी वेलची घालून आपण ते थोडं परतवून घेऊया आणि त्यामध्येच आपण चिकन घालून घेऊया। गॅस कमी करून घेऊया आणि कमी गॅसवर हे चिकन परतवून घेऊया। 2 ते 3 मिनिट आपण हे चिकन तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता 2 ते 3 मिनिटांनंतर पाणी छान सुटलेलं आहे ह्याला। आता वरून आपण बारीक केलेलं वाटण घालून घेऊया आणि एकदा चिकन सोबत मिक्स करून घेऊया। मसाला सगळ्या चिकनमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला आता चांगला मिक्स झालेला आहे तर आपण वरून थोडे मसाले घालूया। 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून आपण हे चिकन एकदा मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया। पाणी इथं आपण आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा। कमी गॅसवर आपण हे 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत। इथं आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं त्यामुळे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। 15 ते 20 मिनिटं शिजवल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। हे आता आपण सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।